जातो. आता पहा, व्यक्ती गेल्यानंतर काय होतं, व्यक्ती गेल्यानंतर विविध दान केले जाते. पहा त्याच्यामध्ये काय, आता आपले दान तर सांगितले, मग आपल्याला सुख लागत नाही. आता काही लोक म्हणतात एवढं काय त्याच्यात, गेल्यावर व्यक्तीचे सर्व दान केले पाहिजे. परंतु लोकांना काय वाटतं, आता कैलासवासी नामदेव लानू शेलार आज त्या ठिकाणी कुठे असणार आहेत, तर यमदरबारामध्ये उभे असणार आहेत आणि त्यांच्या कर्माचा आज हिशोब होणार आहे. मग तो कर्माचा हिशोब चालू असताना एक थोडं जरी पुण्य कमी पडलं तर आपण या परिवाराने गोड असं एवढं पुण्य केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान चालू आहे, मग असं एवढं पुण्य केलं, ते पुण्य त्यांना तिथं प्राप्त होणार आहे जर कमी पडलं तर. पण काही शिकलेले लोक म्हणतील एवढं काय त्याच्यात, आपण इथं पुण्य केलेलं तिथं कसं प्राप्त होईल. पहा, एखाद्याला आता कुणाचा एखाद्याचा मुलगा असेलच कुठे लांब शिकायला, मग शिकायला असल्यानंतर त्यांना पैसे लागल्यावर काय करता, मनी ट्रान्सफरच्या दुकानामध्ये जातो आणि जेवढे पैसे सोडायचे तेवढे त्याचा गुगल पे अकाउंट नंबर जे असेल तर देतो आणि मग ते पैसे कोणाच्या खात्यावर पडतात, बरोबर ज्याला पाठवायचे त्याच्याच खात्यावर पडतात. मग तसं आज गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जर पुण्य केलं तर त्या ठिकाणी ते पुण्य त्याला मिळतं. परंतु तरी बी काही लोक म्हणतात एवढं काय त्याच्यात, मेलं म्हणजे गेलं, काय राहतंय मागं. परंतु असं म्हणून चालत नाही, त्या गेलेल्या व्यक्तीचा तळतळात उरलेला लागतो. आता काही जण म्हणतात गेलंय आता काय पडलंय त्याचं, परंतु तो तळतळा सोपा नसतो, सुख मिळत नाही. मग काही लोक जातात ब्राह्मण काकांकडे आणि म्हणतात आम्हाला सुख का मिळत नाही. त्यावेळी ते म्हणतात तुम्हाला पितृदोष आहे. मग काय करावं लागेल, त्याला पर्याय काय, तर पिंडदान करावं लागेल, नारायण नागबली करावं लागेल, असे विविध दान सांगतात, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण व्यक्ती गेल्यानंतर त्याचे सर्व जे विधी आहेत ते केले पाहिजे. आणि खरं सांगू का, एखाद्याचा आशीर्वाद घेता नाही आला तरी चालेल, परंतु एखाद्याचा तळतळात मात्र घेऊ नये. आणि एखाद्याचा जर तळतळात घेतला तर आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्रानुसार गेलेल्या व्यक्तीच्या नावाने सर्व विधी केले पाहिजे. आणि सर्व विधी जर केले तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छेती त्यांचे सदा कल्याण इच्छेती.